आपण बघत आहात आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। नेवासा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने वेगवान आणि प्रभावी कारवाई करत चोरीस गेलेली मोटरसायकल जप्त केली असून या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 12 जून 2026 रोजी दुपारी 3 ते 5 वाजण्याच्या दरम्यान गोगलगाव परिसरातून घरासमोर उभी असलेली पल्सर मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती। या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 502/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आई होण्याचा सुंदर प्रवास सुरक्षित हातांमध्ये, तज्ञ डॉक्टर्स, आधुनिक सुविधा आणि मनापासून काळजी, तुमच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी विश्वासार्ह साथ। गायनिवर्स वुमेन्स हॉस्पिटल, नेवासा फाटा। संपर्क क्रमांक 7276109901। विशेष पथकाने माहिती संकलन आणि गुप्त तपास सुरू केला। यावेळी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार नवनाथ संजय हिवाळे राहणार खेडले काजळी तालुका नेवासा याने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले। सदर आरोपी चोरीची मोटारसायकल घेऊन श्रीरामपूर येथे येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला। नियोजनबद्ध कारवाई करत आरोपीला पल्सर मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान आरोपीने गोगलगाव येथून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली। यानंतर आरोपीस पोलीस ठाण्यात आणून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली असून चोरीस गेलेली मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक एम सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय साठे, पोलीस कॉन्स्टेबल नारायण डमाले, अतुल शेळके, सुनील गंगावणे आणि परमेश्वर गहार यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधाकर दराडे हे करीत आहेत। चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात नेवासा पोलिसांना मिळालेल्या या यशामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून पोलिसांच्या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। अधिक अपडेटसाठी पाहत रहा आम्ही नेवास्कर न्यूज। धन्यवाद।